नमस्कार, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल सोया मंचुरियन कसे बनवायचे ते तुम्ही बघत आहात. एकदम मस्त असे सोया मंचुरियन आज आपण येथे बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी घेणार आहे 1 बाउल सोयाबीन. मस्त अशी मोठी सोयाबीन आहे बघा ही. आता आपण इथे ठेवणार आहोत एका पातेल्यामध्ये पाणी. त्यामध्ये घालायचं आहे मीठ. पाण्याला उकळ आणून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत सोयाबीन. छान अशी फुलेपर्यंत सोयाबीन ही आपल्याला उकळवून घ्यायची आहे. मस्त अतिशय सुंदर असं सोयाबीन हे फुललं जातं बघा. एकदम मोठं मोठं बनलं जातं. छान अशी उकळी आलेली आहे. तुम्ही बघत आहात मस्त सोयाबीन इथे आपलं एकदम फुललेलं आहे. आता ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. एका चाळणीत आपण हे काढून घेतलेलं आहे बघा. अशा प्रकारे ते पूर्ण पिळून घ्यायचं आहे बघा. खूप जास्त पाणी राहिलेलं नाही, पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे त्याने आणि राहिलेलं पाणी काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व सोयाबीन छान असं पाणी काढून घ्यायचं आहे. खूप जास्त नाही काढायचं बघा, थोडंफार ओलं ठेवायचं आहे. मस्त असे मऊ शिजले गेलेत आहेत बघा ते छान असे. आणि इथे मी अशा एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे सर्व. आता इथे मी घालणार आहे अद्रक लसूण पेस्ट. लाल तिखट घालायचं आहे. थोडासा लाल कलर मी इथे घालणार आहे बघा, आपला फूड कलर आहे. काळी मिरची पूड आहे. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे ना. आपण जो कलर घातलेला आहे तोही छानपैकी सर्व व्यवस्थित सर्व बाजूंनी लागला गेला पाहिजे बघा. मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. परफेक्ट. छान असा लाल कलर आलेला आहे बघा याला आता. मस्त. आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे 2 चमचे. 2 चमचे मैदा घालायचा आहे. मस्त. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आपण खूप असं त्याला जास्त हे नाही करणार, अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. मस्त असं मिक्स झालेलं आहे बघा. आणि आपण हे असंच ठेवणार आहोत. आता मी इथे ठेवलेलं आहे तेल तापण्यासाठी. आता हे सोयाबीन व्यवस्थित त्यामध्ये सोडायचं आहे. एक एक करून सोडायचं आहे, जेणेकरून ते एकमेकांना चिकटलं जाणार नाही. परफेक्ट. आणि एकदम क्रिस्पी असं बनणार आहे बघा. तुम्ही बघत आहात एकदम जबरदस्त असा लाल कलर आलेला आहे त्याला. मस्त एकदम क्रिस्पी तळले गेलेले आहेत बघा हे. अशाच प्रकारे आपण सर्व सोयाबीन हे तळून घेणार आहोत. मस्त. आता एका डिशमध्ये मी हे सर्व काढून घेतलेलं आहे बघा. हे एकदम क्रिस्पी बनलेलं आहे बघा. एकदम मस्त असं कडकपणा आलेला आहे त्याला छान असा. आता मी इथे घेतलेला आहे एक पॅन. त्यामध्ये घातलेलं आहे तेल. तेल असं सर्व बाजूंनी मस्त फिरवून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहे अद्रक आणि लसूण. बारीक चिरलेला मिरची घातलेली आहे बघा. बारीक कट करून मिरची घातलेली आहे त्यामध्ये. छान असं लालसर परतवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण जे काही भाज्या आहेत का, गाजर, ढोबळी मिरच, कांदा आणि कोबी, छान असं खूप जास्त परतवायचं नाही बघा फुल हीटवर. फक्त 1-2 मिनटं परतवायचं आहे. त्याचा जो कच्चा सरपणा आहे तो तसाच ठेवायचा आहे. छान असं परतलेलं आहे थोडंसं. आता आपण काही घालणार आहोत सॉसेस. रेड चिली सॉस, टोमॅटो केचप आणि डार्क सोया सॉस. मस्त असं परतवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर शेजवान सॉस असेल तर तोही तुम्ही घालू शकता.
छान असं परतलं गेलेलं आहे बघा. याच्यात घालणार आहे काळी मिरच पूड. मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे बघा. एका वाटीमध्ये थोडंसं त्याचं मिश्रण करून थोडंसं घालणार आहोत. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असा कलर आलेला आहे. आता घालायचं आहे चवीनुसार मीठ. आपण आधी 2दा मीठ घातलेलं आहे बघा, त्यामुळे चवीनुसार थोडं घालायचं आहे. मस्त आपण जे सोयाबीन तळून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. सर्व बाजूंनी मिक्स करायचं आहे. परफेक्ट. एकदम रसरशीत असे सोया मंचुरियन आपले इथे रेडी आहेत बघा. तुम्ही बघत आहात कलर टेक्स्चर एकदम जबरदस्त आलेलं आहे. अगदी रेस्टॉरंटमध्ये बनवतो तसं. घालायची आहे थोडीशी कोथिंबीर. मस्त. आणि अशाच प्रकारे आपलं सोया मंचुरियन इथे तयार आहे. मी थोडंसं त्याला वरून कोबी घातलेला आहे बारीक चिरलेला. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटही नक्की करा. मस्त मस्त रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.